नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे 2 प्रकारचे कोल्हापुरी ठेचे, एक लाल आणि एक हिरवा। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूया। आधी हिरवा ठेचा बनवून घेऊया। मिरच्या भाजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे टाकायचे आहेत। हे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे। तेल घालायचं 1 चमच। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे। हा ठेचा आपण खलबत्त्यात ठेचून पण करू शकतो किंवा मिक्सरला बारीक पण करू शकतो। मी मिक्सरला बारीक करणार आहे, त्याच्यासाठी आपण ह्याच्यात कोथिंबीर घेतली, असं हिंग ॲड करायचं आहे, जिरे ॲड करायचे। जिरे थोडे थंड झाल्यावर करायचे, म्हणजे जिरे करपणार नाही किंवा त्याचा कडवट वास असा येणार नाही। आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि वाटून घेऊया। मिक्सरला वाटून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, हा असा झालेला आहे। चला तर आपण मग लाल ठेचा करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि ह्या लाल मिरच्या आहेत त्या टाकणार आहे। मस्त ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। ह्याच्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे घालायचे, ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे। मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं, थोडंसं हिंग ॲड करायचं आणि जिरे। हा लाल ठेचा पण मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर बघूया, आता गॅस बंद करूया आपण आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया। मी बघू शकता लाल ठेचा असा झालेला आहे। तर ह्या ठेच्यांच्या बरोबर खायला मी भाकरी बनवणार आहे। चला तर मग आपण भाकरी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी पीठ घेतले। चला तर मग मी पीठ मळून भाकरी बनवून तुम्हाला दाखवते। चला मग भाकरी बनवूया।
तवा गरम करायला ठेवलेला आहे. चला तर मस्तपैकी आता भाकरी भाजून घेऊया. भाकरी भाजून झालेली आहे. चला मग आपण आता वाढून घेऊया. आपली भाकरी वगैरे तयार झालेली आहे. भाकरीवर मी हा फोडलेला कांदा घेतलेला आहे. हे आपला लाल ठेचा, हा हिरवा ठेचा आणि त्याच्याबरोबर दही घेतलेले आहे मी. चला तर मग असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.